सोलापूर ब्रेकिंग. विजापूर नाका पोलिसांची मोठी कारवाई. बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास अटक. 1,36,000चा मुद्देमाल जप्त. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसा, 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख शीतल कुमार गायकवाड व त्यांचे पथक कर्तव्यावर हजर असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की विजापूर ते सोलापूरकडे स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक KA 28HF2336 यावर एक इसम ग्रे रंगाचा टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला असून त्याच्याजवळ गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आहे. या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांनी वरिष्ठांना कल्पना देऊन पंचांसह कारवाईसाठी रवाना झाले. पहाटे 2:26 वाजण्याच्या सुमारास संशयित इसम मंजुनाथ शांतप्पा निरण शेट्टी वय 39 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार मुक्काम पोस्ट शांतेश्वर गल्ली, इंडी ग्रामीण, तालुका इंडी, जिल्हा विजापूर यास नवीन विजापूर नाका जलशुद्धीकरण केंद्र सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेले गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पोलीस कोठडीत आरोपी मंजुनाथकडे चौकशी केली असता सदर पिस्तूल व काडतुसे कुठून आणली याबाबत विचारले असता त्याने ती इंडी येथील त्याचा मित्र धनश्याम दल्लीचंद जाट वय 27 वर्ष, व्यवसाय आईस्क्रीम विक्री, कायम राहणार सातालियास भिलवाड, राज्य राजस्थान, सध्या राहणार बिराप्पानगर, तांब्याच्या घरी भाड्याने, तालुका इंडी, जिल्हा विजापूर, कर्नाटक याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इंडी येथे जाऊन धनश्याम जाट यास ताब्यात घेऊन या गुन्ह्याच्या तपासकामी दिनांक 20 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री M राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी कुरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख API शीतल कुमार गायकवाड, आप्पासाहेब पवार, सचिन हार, अजय परदेशी, लक्ष्मीकांत फुटाणे, शंकर मिसे, गणेश शिर्के, संतोष जाधव, राजू पवार, समाधान मारकड, अमृत सुरबसे, राहुल चव्हाण, उमेश कोरसेगाव, श्रीरंग काशिद यांनी पार पाडली.